Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. ₹2000 नांगरणी, ₹2000 पेरणी, ₹2000 फवारणी आणि एकरी उत्पन्न बघायला गेलं तर आता 2 क्विंटलही निघणार नाही. 4 दिवस झाले साहेब, मला झोप येत नाही. असं झोपेतच असं गुदमरल्यासारखं होतं. कारण की पूर्ण पीक 100% सडलेलं जे आता हाती काहीच लागणार नाही. भाव आहे ₹4000 आणि त्यात 2 क्विंटल सोयाबीन होणार. मग त्यातून शेतकऱ्यांनी काय भागवायचं? त्याचा आत्महत्येशिवाय त्याला पर्याय नाही. सगळ्या अधिकाऱ्यांना फोन करतोय, तलाठी साहेबांना, ग्रामसेवकांना, सगळ्यांना फोन करतोय, पण त्यांचं काही इकडे येणं होत नाहीये. त्यांना जर विश्वास नसेल शेतकऱ्यावर, आम्ही खोटं बोलत, त्यांनी स्वतः येऊन इथं बघावं काय परिस्थिती आहे ग्राउंड लेवलला. त्यांनी पण फिरावं, शेतकऱ्यामध्ये जाऊन बघावं. एका क्षणात स्वप्नांची राख रांगोळी होणं कशाला म्हणतात याचा दुःखद अनुभव सध्या मराठवाड्यातला शेतकरी घेतोय. पोटाला चिमटा मारून पैसे जमवले, प्रसंगी कर्ज काढलं आणि सोयाबीन किंवा कापसाची शेती फुलवली. आता तीच शेती आणि तेच पीक शेतकऱ्यांच्या वेदनांचं कारण बनलंय. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. जालना तालुक्यातील अंतरवाल्या गावातल्या शेतकऱ्यांचे चेहरे हताश आणि हतबल झाल्याचं दिसत आहेत. मी एक पूर्व मशागतीचा खर्च सांगतो मी तुम्हाला. ₹2000 नांगरणी, ₹2000 पेरणी, ₹2000 फवारणी आणि एकरी उत्पन्न बघायला गेलं तर आता 2 क्विंटलही निघणार नाही. त्यामुळं एक तर पिकाला जो भाव आहे तो एकदम भरघोस दिला पाहिजे. कमीत कमी ₹10,000 क्विंटल भाव सोयाबीनला मिळाला पाहिजे. भाव आहे ₹4000 आणि त्यात 2 क्विंटल सोयाबीन होणार. मग त्यातून शेतकऱ्यांनी काय भागवायचं? त्याचा आत्महत्येशिवाय त्याला पर्याय नाही. त्यामुळे सरकारला, या शंड सरकारला एकच सांगू इच्छितो की त्यांनी तात्काळ सरसगट मदत जाहीर करावी. सरसगट हा शब्द वापरतोय जेणेकरून प्रत्येक तळागाळातल्या शेतकऱ्याला ही मदत पोहोचली पाहिजे. 1 आणि 2 शेतकऱ्याला मदत देऊन सरकारने शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम करू नये. सरकारला माझी एक नम्रतेची विनंती, एक शेतकरी म्हणून त्यांनी कृपया करून त्यांच्या तलाठी जे अधिकारी लोक असतील त्यांनी आमच्या शेतामध्ये आतापर्यंत आलेले नाहीये, त्यांना लवकरात लवकर त्यांनी पाठवावे आणि त्यांनी हे डायरेक्ट ओला दुष्काळ जाहीर करावा. कारण ढगफुटी झालेली आहे. पूर्ण तुम्ही दृश्य बघू शकता की काय झालेलं आहे. सोयाबीनचे हाल, सोयाबीन 1% पण होणार नाहीये. याच्यामध्ये पूर्ण नुकसान आहे, 100% नुकसान आहे. सरकारने फक्त आम्हाला ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सरसगट पूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी जशी होती तसं पुन्हा एकदा आम्हाला पूर्ण एक नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्याला. पाहिल्यानंतर तलाठी असतील, ग्रामसेविका असतील, यांच्याकडून म्हणजे यांना सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिलेले नाहीये. काय वाटतं? काय तर लवकरात लवकर कलेक्टर साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, त्यांनी त्यांना आदेश द्यावे आणि त्यांनी आमच्या शेतामध्ये येऊन हे दृश्य बघावे, पाणी बघावं किती आहे, काय झालेलं आहे, नुकसान किती आहे. पण जर पाहिल्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील पार पडणार आहे. तुम्हाला या बैठकीतून काय अपेक्षा आहे? आम्हाला आशा आहे सरकारकडून, कारण की तेच आता या शेतकऱ्याला तारू शकते. कारण की शेतकरी जरी आज तरला नाही सर, तर शेती हा व्यवसाय होणार नाही नंतर. कारण की काय झालंय, नवीन पिढी आता 2 वर्ष 3 वर्षापासून नवीन पिढी कुठेतरी शेतीत यायला लागली आणि जर असं दरवर्षी नुकसान व्हायला लागलं तर मला नाही वाटत की तो शेतकरी इकडे तग धरून राहील. म्हणून तो पण आपल्या शहराकडे वाट करण आणि तिकडे जे काही काम भेटेल तो हाताला तो करायचा प्रयत्न करेन. कारण की इथे शेतीमधून आज म्हणजे स्वतःचं घर सुद्धा चालू शकणार नाही शेतकरी. शेतात गुडघाभर पाणी साचलंय, सोयाबीन पिवळं पडलंय, लाखो रुपयांची माती झाली आहे. एवढं नुकसान झालेलं असलं तरी शेतकऱ्यांना आशा आहे की सरकार त्यांना मदत करेल. म्हणूनच या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक महत्त्वाची आणि तातडीची विनंती केल्याचं पाहायला मिळालंय. 4 दिवस झाले साहेब, मला झोप येत नाही. असं झोपेतच असं गुदमरल्यासारखं होतं. असं म्हणजे असं वाटतं की आता काय करावं. मुलाचं शिक्षण चालू आहे, बायको माझी आजारी पडलेली, मला दवाखान्यात न्यायला पैसे नाही, कोणाकडे मागायला जावं तर आता ते देणार कसे? शेतात आपल्या माल नाही, कोणी जण पैसे कसं देतं? शेतात माल असं यायची अपेक्षा असेल तर पैसे देतं. त्याच्यामुळं परिस्थिती अतिशय गंभीर आहे. याचा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांनी विचार करावा आणि त्यांना जर विश्वास नसेल शेतकऱ्यावर, आम्ही खोटं बोलत, त्यांनी स्वतः येऊन इथं बघावं काय परिस्थिती आहे ग्राउंड लेवलला. त्यांनी पण फिरावं, शेतकऱ्यामध्ये जाऊन बघावं. ते जर आले तर कमीत कमी आमच्या दुःखाच्या ज्या झळा आज आम्ही भोगतोय त्याचा थोडासा आम्हाला त्यांचा आधार भेटेल, धीर भेटेल. आमचे सारे डोळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लागलेले आहेत. तरी शासनानं याच्यात जास्तीत जास्त चांगला निर्णय घेऊन शेतकऱ्यापर्यंत कशी मदत तुम्हाला पोहोचत आहे आणि सरसगट पंचनाम्याचे आदेश द्यावे.
आणि सोयाबीन पीक तर आता वाया गेलेलंच आहे, म्हणजे 1% बी भेटणार नाही, आता याच्यात काहीच भेटणार नाही. ते आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे शेत जे आहे, अक्षरशः पाण्याखाली गेलेलं आहे, गुडघ्या इतकं पाणी आहे. सोयाबीनची पिकं जी आहे ती पिवळे पडलेली आहेत, नुकसान झालेलं आहे, सडणे देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे. काय वाटतं? कारण की पूर्ण पीक 100% सडलेलंच आहे, आता हाती काहीच लागणार नाही. त्याच्यामुळे शासनाने एकदा कर्जमाफी, मुद्दा पहिला एक हे कर्जमाफी, आणि त्याच्यानंतर काय शेतकऱ्याला मदत करता येईल ती मदत करावी, एवढी शासनाला आमची विनंती आहे. आता जर पाहिलं तर त्यातून उत्पन्न काय होणार नाही, उत्पादन काय होणार नाही, आणि मग आता पुढचं रब्बीचं नियोजन आहे, मग ते कसं करणार? आता त्याला तर पैसाच नाही. ज्यावेळेस शासन आम्हाला काहीतरी मदत करेल त्यावेळेस आम्हाला पुढच्या पिकाकरता काहीतरी आणता येईल, त्यावेळेस आमचं रब्बी पीक हा काहीतरी आम्हाला भेटल, त्याच्यातून काहीतरी आम्हाला अन्नधान्य खायला भेटल. नाही तर मग आता एवढी भयानक परिस्थिती आहे की आम्ही आता शेतकरी तारू शकत नाही, काही करू शकत नाही. आता त्याच्यामुळे शासनाकडे सारे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे डोळे लागलेले. 2 दिवस झाले आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना फोन करतोय, तलाठी साहेबांना, ग्रामसेवकांना, सगळ्यांना फोन करतोय, पण त्यांचं काही इकडे येणं होत नाहीये. 2 दिवसापासून आम्ही त्यांची वाट बघतोय. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला एकेकाला 2-2, 3-3 गावाचे पंचनामे करण्यासाठी सांगितलेले आहेत, पण आम्ही सरकारला विनंती करतो की तुमच्याकडे जर पुरेसं मनुष्यबळ नसेल तर आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहेत. या गोष्टीची खरी परिस्थिती आम्ही तुमच्या पुढे मांडायला तयार आहेत. आम्ही याचे व्हिडिओ, फोटो तुमच्यापर्यंत पोहोचायला तयार आहेत, जर तुमच्याकडे मनुष्यबळ नसेल. पण लवकरात लवकर याच्यावर निर्णय घेण्यात यावा. आज जर बघितलं तर आमच्या अण्णा असतील, अण्णाचं पूर्ण घरदार या शेतीवरतीच चालतंय, आणि आज त्यांचा पूर्ण माल हा पाण्यामध्ये, तर त्यांचं येणारा काळ, पूर्ण येणारं वर्ष कसं चालणार हे आम्हाला डोळ्यासमोरचं दृश्य किंवा डोळ्यासमोरचं भविष्य बघायला सुद्धा भीती वाटते. आपण जर पाहिलं तर ही भीषण परिस्थिती जालना जिल्ह्यातली आहे, आणि ही केवळ अंतरवाला या ठिकाणची नसून पूर्ण जिल्हाभरामध्ये अशा प्रकारचं दृश्य जे आहे ते पाहायला मिळत आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतात की या ठिकाणी सोयाबीनच्या हे शेंगा लगडलेल्या आहेत, त्या अक्षरशः वाळलेल्या आहेत, सुकलेल्या आहेत आणि सडलेल्या देखील आहेत. त्यामुळे आता यातून उत्पन्न काय होणार नाहीये, उत्पादन काय होणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता भेडसावत आहे. त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. गौरव साळी, मुंबई तक, जालना.